तर बघू शकता मित्रांनो, सध्याला फवारणी चालू आहे आपली सुबाबळीवरती. आणि हे जे सुबाबूळ आहे, ह्या सुबाबळीवरती 15 दिवसापूर्वी फवारणी केलेली होती. आणि किती हिरवीगार आणि किती जबरदस्त सुबाबूळ आलेले तुम्ही बघू शकता. आणि आता जी फवारणी करायची आहे, ते आपण जे नवीन जे लागवड केली सुबाबूळ आहे, तिथं फवारणी करायची आहे. आणि हे बघू शकता, एकदम जबरदस्त बिल्डर सुबाबूळ आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो, सुबाबुळीवरती फवारणी करते वेळेस, ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता, मावा वगैरे पडत असतो ह्या दिवसामध्ये. बघू शकता तिकडे सुद्धा चालू आहे आपले सुबाबूळ येते. आणि ज्या वेळेस तुम्ही फवारणी करता, त्यावेळेस एक 8 ते 15 दिवस 20 दिवसापर्यंत गॅप देऊन टाकायचा. आणि मस्तपैकी नंतर चारा वापरायचा शेळीपालनामध्ये, जेणेकरून विषबाधा वगैरे होणार नाही जनावर. तर बघू शकता मित्रांनो, सध्याला सुबाबुळीला फवारणी चालू आहे आपली. आणि रोगरची फवारणी चालू आहे, कारण ह्या दिवसामध्ये सुबाबुळीला मावा वगैरे पडत असतोय. आणि ते जे तुम्ही सुरुवातीला जी सुबाबूळ बघितलेली होती, तिला आपण पहिलं 15 दिवसापूर्वी फवारणी केलेली होती. आणि ही सुबाबूळ राहिलेली होती, मग हिला आपण आता सध्या फवारणी करतोय. हे बघा, शेळीपालनामध्ये चाऱ्याची निगा करावी लागत असते. तर कुठेतरी बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा पुरत असतो किंवा पुरवणी जात असतो, किंवा योग्य कापण्या भेटत असतात. वेळोवेळी भरघोस उत्पन्न मिळणं, न्यूट्रिशनयुक्त चारा आपल्या शेळीपालन फार्ममध्ये तयार करणं, शेळ्यांना खाऊ घालणं, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. बघू शकताय. आणि मोठ्या सऱ्या आहेत, जेणेकरून जे लहान जे ट्रॅक्टर जे असते, त्या ट्रॅक्टरनं मशागत करता यावी, या उद्देशानं मोठ्या सऱ्या सुडलेल्या आहेत. बघू शकताय तुम्ही आतमध्ये. हे बघा, मोहरीचे झाडं वगैरे, बाजूला गहू, मोठ्या शेंगा. आणि ही सुबाबूळ जी आहे, ही आहे बिल्डर सुबाबूळ. 4.5 ते 5 फूट सरी आहे. आणि घनदाट पद्धतीनं लागण केलेली सुबाबूळ आहे ही. कारण कसं आहे, दोन्ही सऱ्यांमध्ये अंतर भरपूर असल्यामुळं काहीच गरज नाही किंवा पातळ वगैरे सुबाबूळ टोकन पद्धतीनं वगैरे लावणं. डायरेक्ट पेरणी केलेली आहे ही. बघू शकताय. आता तसं विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं चारा नियोजन करत असते. प्रत्येकजण चारा शेवटी शेळ्यांना चारा म्हणूनच वापरायचे आहे, पण जे लागवड करण्याच्या ज्या पद्धती ज्या आहेत, त्या वेगवेगळ्या वापरत असतात सर्वजण. काही जण टोकन पद्धतीनं लागवड करतात, काही जण अशा पद्धतीनं म्हणजे तूर पेरण्यासारखं पेरून लागवड करत असतात. त्याच्यामुळे तितकं काही स्थान घेण्याची गरज नाही. जर अडचणी असतील तुम्हाला सुबाबुळीविषयी, तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता, कारण प्रत्येकाला आपला रिप्लाय 100% आहेच. तर बघू शकता मित्रांनो, आता फवारणी झालेली आपल्या सुबाबुळीला. हे बघा, एकदा म्हणजे पहिली जर कापणी आली ह्याची, मग काही स्थान नाही. लहान जोपर्यंत खूप काळजी घ्यावी लागत असते चारा पिकांची. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आपण जातोय त्या पहिल्याच्या सुबाबुळीकडे. आता इकडं अंतर ठेवण्याचं कारण म्हणजे, आता बरेच जण म्हणत असतात कमेंटमध्ये की तुमचा फार्म खूप लांब आहे आणि चारा वैरण खूप लांब पडते. हे बघा, विषय पाण्याचा आहे. बोरपाशी आपण चाराला नियोजन केलेलं आहे, जेणेकरून उन्हाळ्यात सुद्धा जरी बोरला थोडं जरी पाणी असेल, तर तिथल्या तिथं थोडंसं पाणी पुरू शकते. त्याच्यामुळं थोडंसं कोणती ना कोणती गोष्ट सहन करावंच लागत असते. आता बघू शकता ही सुबाबूळ, तर हिला सुद्धा फवारणी केलेली आहे आपण. आणि आता बघू शकता हिचे फुटवे वगैरे, पाणी वगैरे देणं चालू आहे हिला. एकदम मस्त, एकदम जबरदस्त आलेली आहे. आता याच्यावरती काहीच म्हणजे कसलीच रोगराई नाही. बघू शकता तुम्ही, अजिबात कसलीच रोगराई, एकदम हिरवीगार सुबाबूळ आहे, कवळी लुसलुशीत. बघू शकता, बिल्डर सुबाबूळ आहे. बरेच जण म्हणतात किंवा कोणती सुबाबूळ लागवड केलेली आहे, बिल्डर सुबाबूळ. कसं आहे, गावरान सुबाबूळ जे असते आपल्या विहिरीवरती वगैरे आहे बघा, वड्यावरती वगैरे भरपूर असतात गावरान सुबाबूळ. त्या सुबाबुळी अजिबात लागवड करायच्या नाहीत. कारण कसं आहे, एकतर कापण्या वेळेवरती भेटत नसतात त्यांच्या. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर शेंगा वगैरे येतात, बिये वगैरे भरपूर पडते, त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. आणि हे जे आहे, ही आहे बिल्डर सुबाबूळ, जेणेकरून अडचणी कमी होतात. आणि शेळ्यासुद्धा भरपूर आवडीनं खातात. चांगला रिझल्ट आहे सुबाबुळीचा. नक्कीच तुम्ही पण लागवड करू शकता. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. भेटू इथंच. धन्यवाद.